नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. खरं म्हणजे काही लोक उशिरा सुरुवात करतात पण सगळ्यांच्या पुढे जातात. काय बरं कारण असेलच? काहीतरी अशी त्यांच्याकडे गोष्ट असेल की जी यशाची गुरुकिल्ली असेल. निश्चितच त्याच्याशिवाय ते शेवटी सुरुवात करून सगळ्याच्या पुढे थोडंच जाणार. तर मग कोणते असेल गुरुकिल्ली सांगा बरं. तर तेच पाहायचं आपल्याला व्हिडिओमध्ये, त्यामुळे लक्षपूर्वक पहा मित्रांनो. कारण प्रत्येकाला आपल्याला सगळ्याला कमी नाही ना जास्त नाही, सेम अशी गोष्ट सगळ्याला मिळालेली असते, तितकीच सगळ्याला, आणि तीच यशाची गुरुकिल्ली आहे मित्रांनो. माईक मर्डॉक म्हणतात की आपल्याला सगळ्याला 24 खोके दिवसाची दिली जातात, पण काही जण ते हिऱ्याने भरतात तर काही जण ते कचऱ्याने भरतात. मग आपण कशाने भरायची हे आपण ठरवलं पाहिजे. दिवसाचा मिळालेला वेळ सगळ्यांना सारखा असतो. काहींना 24 तास असतो, काहींना 1440 मिनिटं असतात, काहींना 86,400 सेकंद असतात. असं असतं का? तर सगळं गणित एकच आहे. 24 तास म्हणजे 1440 मिनिटं म्हणजे 86,400 सेकंद. म्हणून माईक मर्डॉक म्हणालेले आहेत की 24 रिकामी खोकी प्रत्येकाला मिळालेले असतात. त्यात भरायचं काय याच्यावरच त्याच्या यशाची भरारी अवलंबून असते. सेम असं जर विचार केला आपण तर इलॉन मस्कला मिळालेला वेळ आणि आपल्या ठिकाणी एखादा अतुल नावाच्या व्यक्तीला मिळालेला वेळ सेम आहे. मग फरक काय असेल बरं त्या दोघांमध्ये? एक अब्जाधीश आहे, एक स्वतःचा जो बॉक्स आहे किंवा रिकामा खोका आहे तो रुपयाने करोड रुपयाने भरतो, तर दुसरा मात्र काही चंदशे 500 रुपयासाठी झगडतो. कसं काय हे शक्य? कसा काय फरक आहे? तर मित्रांनो जाणून घ्या. हा फरक असा आहे की काही जण, जो अतुल नावाचा माझा मित्र होता, तो गाडीच्या काचा पुसण्याचं काम करतो, तो धूळ साफ करण्याचं काम करतो, आणि त्यानं त्याचा माइंडसेट तसा करून घेतला आहे की आपल्याला धूळच साफ करायचं आहे. ज्या वेळेस त्याचं आणि माझं बोलणं होतं त्यावेळेस तो त्या गाडीच्या काचाच्या संदर्भात, पुसण्याच्या संदर्भात बोलत असतो, आणि प्रत्येक वेळेस तो म्हणतो की मी हे करेन ते करेन, पण तो आत्तापर्यंत काहीच करू शकलेला नाही. खरं म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व हा राजबिंडा, तो हुशार आहे. जर त्यानं ठरवलं तर तो त्याचा रिकामा 24 जे खोके मिळालेले आहेत तो हिऱ्यानं भरू शकतो, तो डॉलरनं भरू शकतो, तो रुपयानं करोड रुपयानं भरू शकतो. पण तसं होतच नाही, कारण तो सकाळी दररोज उठल्याबरोबर पुन्हा त्याच कामावर, म्हणजे पैशासाठी काही ठराविक 500 रुपये 300 रुपये असेल त्यासाठी तो गाडीच्या काचा पुसण्यासाठी पुन्हा तिथं हजर होतो. मित्रांनो तेवढेच मिळालेली 24 खोके म्हणजे 24 तास तो घाणीनं भरतो, म्हणजे त्या धुळीनं भरतोय. तर त्याच्या विरुद्ध जर विचार केला आपण तर इलॉन मस्क यांना मिळालेला जो वेळ आहे तर तो तेवढाच वेळ आहे, पण त्यांचा जो वेळ आहे ते मजबूत अशा कामाला लावून खऱ्या अर्थानं त्याच्यावर ॲक्शन घेऊन ती त्यांची 24 रिकामी खोकी ते करोडो डॉलर्सने भरतात. हाच फरक आहे माइंडसेट मधला मित्रांनो. कारण सगळ्याला मिळालेला सेम वेळ आपण कसा उपयोगात आणतो याच्यावरच सगळं गोष्ट अवलंबून आहे. काहींचे प्रश्न उलगडत नाहीत तर काहीचे अभूतपूर्व असणं प्रश्नांची उत्तरं देऊन त्या ठिकाणी ते मजल मारतात मित्रांनो. म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे, कोणतीही मिळालेली वेळ एक मिनिटाचा उपयोग जर आपण उत्कृष्ट पद्धतीने केला तर निश्चित पद्धतीनं एक मिनिटापासून एक तास बनतो सुंदर, आणि एका सुंदर तासापासून एक दिवस बनतो, आणि एक दिवसाच्या प्लॅनिंग नंतर एक आठवडा बनतो, आणि एका आठवड्यानं पुन्हा एक वर्ष बनतं. आणि तेच प्रत्येक मिनिट जर तुम्ही सुंदर असं उपयोगात आणलं तर निश्चित आपल्याला मिळालेले खोके सुद्धा आपण चिल्लरनं नाही मित्रांनो तर पैशाने, करोडो रुपयांनी, डॉलर्सने भरू. पैशासाठी, पेनीसाठी आपण काम करणार नाही. म्हणून प्रत्येक मिळालेला तुम्हाला जो वेळ आहे मित्रांनो तो शहाणपणाने वापरा, आणि ते वापरलेला वेळ खऱ्या अर्थानं घाणीनं भरू नका तर हिऱ्यानं भरा. त्यासाठी कायम प्रगतीपथावर राहा, आणि तुम्ही ते राहण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो मित्रांनो.